दिस इज द क्वेश्चन आणि याच्यामध्ये आपल्याला प्लांट अँड मशिनरी अकाउंट बनवायचं आहे. हे आहे बॅलन्स शीटमधली अमाऊंट आहे. सो ऑब्व्हियसली ही WDVवरची अमाऊंट आहे, ही तर कॉस्ट नसणार आहे. अजून एक गोष्ट, जर फक्त इन्फॉर्मेशन दिलेली असेल पॅराग्राफ फॉर्ममध्ये, तर असेट अकाउंटसोबत जर प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन अकाउंट पण दिलेलं असेल तर समजून जायचं की ही कॉस्ट आहे. पण जर प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन अकाउंट नसेल दिलेलं तर मग ही WDV, म्हणजे याच्यातून कॉस्टमधून डिप्रिसिएशन लेस करून ही अमाऊंट दिलेली आहे. सो आपण त्याच्यासाठी आपण आता इथं प्लांट अकाउंट बनवणार आहे. तर हे आपण आपल्याला जे ही फर्स्ट मेथड आहे ॲक्च्युली, फर्स्ट मेथड आहे. आपण WDVवरची पहिला समजून घेऊयात. तर त्याच्यामध्ये प्लांट अकाउंटमध्ये डेबिट बॅलन्स असतो, सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, आणि इकडं क्लोजिंग बॅलन्स टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके, सो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, इथं ही लास्ट इयरची फिगर आहे, ही आहे 5 लाख, आणि करंट इयरची क्लोजिंग बॅलन्स 7 लाख. सो आपण इथं घेऊयात 5 लाख आणि इथं 7 लाख झालं. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन ॲट 25% फॉर चार्ज ऑन द ओपनिंग व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी. म्हणजे आपल्याला ही ओपनिंग व्हॅल्यू आहे, याच्यावरती आपल्याला 25% डिप्रिसिएशन काढायचं. तर सेकंड क्वेश्चन असं आहे की ते डिप्रिसिएशन ह्या अकाउंटमध्ये दिसणार का? तर दिसणार, कारण हे आपण WDVवरती रेकॉर्ड करतो आहे. तर अजून एक पॉईंट असा की जर आपण एखादं असेट अकाउंट कॉस्ट बेसिसवरती जर रेकॉर्ड करत असेल किंवा मेंटेन करत असेल तर आपल्याला 3 अकाउंट बनवायला लागतात. फर्स्ट असतं की ते असेट अकाउंट जे कॉस्ट बेसिसवरती किंवा कॉस्ट बेसिसवरती मेंटेन करतो आपण. त्याच्यानंतर डिप्रिसिएशन अकाउंट, याच्यामध्ये फक्त असेटची कॉस्ट राहते दरवर्षी. याच्यामध्ये आपण दरवर्षीचं डिप्रिसिएशन रेकॉर्ड करतो. आणि थर्ड आहे जे फक्त असेटच्या सेलवरती किंवा त्याच्या डिस्पोजलवरती आपण ते रेकॉर्ड करतो, ते म्हणजे असेट डिस्पोजल अकाउंट. सो आता आपलं हे आपण WDV बेसिसवरती रेकॉर्ड करतो. WDV असेट, हे बघा, कॉस्ट बेसिसवरती असतं तर आपल्याला डिप्रिसिएशनचं वेगळं अकाउंट किंवा लेजर तयार करावं लागलं असतं. पण हे ऑलरेडी WDV बेसिसवरती आहे. सो आपण काय करणार आहे, याच अकाउंटमध्ये डिप्रिसिएशन दाखवणार. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण प्लांट अकाउंट आहे. ओके, प्लांट अकाउंट आहे. असं समजा की आपल्याकडे एकच असेट आहे, किंवा असं समजा आपण 600 रुपयाची, बाकी काही ॲडजस्टमेंट नाही आहेत, सेल नाही, काही नाही. दरवर्षी ह्या वर्षीचा लास्ट इयर डिप्रिसिएशन लेस करून 600 अमाऊंट होती, ती आता इथं आली आहे. करंट इयरचा तो ओपनिंग बॅलन्स झाला. तर याच्यातून आपण बाय डिप्रिसिएशन, ॲक्च्युली बाय P&L येणार, कंसामध्ये डिप्रिसिएशन येणार. बाय डिप्रिसिएशन समजा 100 आणि बाय बॅलन्स कॅरेट डाऊन किती राहणार, 500. तर ओपनिंग बॅलन्स होता 600, त्याच्यानंतर डिप्रिसिएशन, करंट इयरचं डिप्रिसिएशन 100, ह्या 600वरती पर्सेंटेज काढून 100 रुपये झालं. आणि मग म्हणजे काय, ओपनिंग बॅलन्स 600, त्याच्यातून 100 रुपयाचं डिप्रिसिएशन केला, राहिला 500. नेक्स्ट इयर काय होणार, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500, म्हणजे हे नेक्स्ट इयरचा ओपनिंग बॅलन्स असणार, त्याच्यावरतीचं डिप्रिसिएशन होणार 100, आणि त्याची नंतर क्लोजिंग व्हॅल्यू असणार आहे 400. सो तसंच सेम प्रोसेस इथं झाली आहे. इथं आपण ओपनिंग बॅलन्स आहे 500, त्याच्यानंतर करंट इयरचं आपल्याला डिप्रिसिएशन द्यायचं आहे. सो आपण लिहिणार बाय P&L कंसामध्ये डिप्रिसिएशन फॉर करंट इयर. आता ते किती द्यायचं आपल्याला,
25% ऑफ ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स 500 चे 25%. सो 125,000. सो आपली एक ॲडजस्टमेंट तर क्लिअर झाली. नेक्स्ट ॲडजस्टमेंट काय? ॲट द इयर एंड वन ओल्ड मशीन कॉस्टिंग 50,000 WDV 20,000 वॉज सोल्ड फॉर 35,000. पर्चेस वॉज ऑल्सो मेड ॲट द इयर एंड. सो आपल्याकडे एक मशीन आहे, 50,000 कॉस्ट आहे, ज्याची WDV 20,000 आहे, म्हणजे 30,000 झाली डिप्रिसिएशन, आणि ती 35,000ला विकली. सो आता इथं आपण काय करणार आहे? बाय सेल करणार. बाय सेल, किंवा आपण बाय सेल म्हणण्यापेक्षा आपण बाय बँक म्हणूयात, आणि कंसामध्ये सेल येणार. तर इथं आपण कोणती अमाऊंट घेणार? तर जेवढी अमाऊंट आपल्याला रिसीव्ह झाली ॲक्च्युअल, ना की WDV नाही कॉस्ट, जेवढी आपल्याला रिसीव्ह झाली तेवढी घेणार. तर किती आले आपल्याला? 35,000 आलेले. सो 35,000 आपल्याला रिसीव्ह झाली, तेवढी आपण लिहिली. का? याची जर जर्नल एंट्री बघितली तर आपल्याला कळेल की आपल्याकडं जस्ट बेसिक, ना की त्याच्यात आपण प्रॉफिट घेऊया, लॉस घेऊया, काहीच नाही घ्यायचं. तर बेसिक काय? बँक अकाउंट डेबिट, कुठली पण असेट विकली आपण, बँक अकाउंट डेबिट येणार 35,000, आणि टू प्लॅन्ट गेली, बँक आली, ते कॅश आली. सो आपण हे एंट्री पास करतो. सो बँक अकाउंट डेबिट आहे, टू प्लॅन्ट आहे, सो टू प्लॅन्टमुळं बाय बँक झालं इथे 35,000. सो हा एक पार्ट तर क्लिअर झाला. त्याच्यानंतर सेकंड काय आहे? तर आता आपल्याला इथं काय घ्यायचं आहे? टू काय घ्यायचं? तर आपल्याला सेकंड एंट्री असणार आहे की इथं काय येणार ते बघायचं. तर आपण ज्यावेळेस P&L अकाउंट क्रिएट करणार, मेंटेन करणार, तिथं आपल्याला इकडं बाय प्रॉफिट घेणार, किंवा लॉस झालेला असेल तर टू लॉस घेणार, राईट? सो इथं काय झालं आहे? आपल्याला 35,000 रिसीव्ह झाले आहेत. कशाच्या बदल्यात? तर WDV 20,000 होती ॲक्च्युली. 20,000च्या बदल्यात आपल्याला 35,000 भेटलेत. सो आपल्याला प्रॉफिट झालेला आहे 15,000चा. सो आपण P&Lमध्ये इथं 15,000 तर घेणारच आहे, पण इथं फक्त बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ प्लांट असं लिहिणार आहे. पण ॲक्च्युली ती एंट्री बाय प्लांट असते, आणि कंसात आपण लिहितो प्रॉफिट ऑन सेल. सो ॲक्च्युअल एंट्री तर बाय प्लॅन्टच आहे. सो इथं आपण प्लॅन्टमध्ये टू P&L घेणार आहे, टू P&L, आणि इथं लिहिणार आहे प्रॉफिट आहे 15,000. सो आता जर नेट बघितलं, असं समजा की आपल्याकडं ही जी विकली आहे ती एकच असेट होती असं समजा. 500,000 न घेता आपण इथं घेऊयात, समजा प्लॅन्ट अकाउंट आहे असं समजा, आणि त्याच्यात आपण टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे. किती होती इथं? 20,000. सो 20K. त्याच्यानंतर ही 20,000ची आपण असेट विकली बाय बँक, जो की आपण सेल केली आहे 35,000ला. जो बॅलन्स राहिला तो आपण जाणार P&Lला प्रॉफिट. पण P&Lला प्रॉफिट टाकला 15,000चा, राईट? तिकडे ठेवून दिलं मी. सो सेम प्रोसेस आपल्याला इथं करायची आहे. इथं आपण किती कॅश आली तिथं दिलेलीच आहे, पण इथं किती प्रॉफिट झाला ते पण दिलं. सो नेटमध्ये जर बघितलं तर आपण असेट जर कमी असेल किंवा असेट जर घेतली तर आपल्या डेबिट होतं, पण क्रेडिट किती झालं पाहिजे ही WDVवरती मेंटेन केलेलं अकाउंट आहे आपल्याला, आणि असेटची WDV होती 20,000. सो आत्ता आपले असेट सेल केली म्हणजे आपण असेट क्रेडिट झाली पाहिजे. सो नेट अमाऊंट जर बघितली तर इथं 35,000 आहे, इथं 15,000 आहे, तर 20,000ची नेट अमाऊंट क्रेडिट झालेली आहे. सो ओव्हरऑल पॉईंट इज आपल्याला 20,000ची असेट क्रेडिट करायची होती, त्याच्यामुळे ते तर झालेलंच आहे.
सो दिस वॉज दी होल पॉईंट. आणि आता जर आपण ते हे केलं, किती आहे 125,000, 35,000 आणि 700. 125 प्लस 35 प्लस 700 860. आणि इथं आहे 515 मायनस 515. सो 345ची जी अमाऊंट आहे ती आपण टू बँक करणार आहे, म्हणजे आपण ती परचेस केली आहे. ओके. आणि इथं दिलेलं पण आहे ॲक्च्युली, परचेस वॉज ऑल्सो मेड ॲट द इयर एंड. सो हे असं अकाउंट क्रिएट झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत की कॉस्ट बेसिसवरती कसं रेकॉर्ड करायचं.